नमस्कार, येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन काल पुराय दीस एकाच गजालीचेर चर्चा आशिल्ली, तो म्हणजे मेगा कझिनो. डेल्टिनाचो कझिनो वास्को दिश्टी पडलो आणि सुरवातेक सकाळी विज्युअल्स आयलो तो पोर्टान येता आसतना, नंतर कळ्ळें तो एमपीटीन रावतलो म्हणून. सगळ्यांक दिसतालें की आतां हो कझिनो ताचे उपरांत पणजे येतलो आणि ताचे उपरांत हांगा तो ऑपरेट करतलो. पूण दुसरी नंतर खबर आयली की हायकोर्टान एक इम्पॉर्टंट जजमेंट दिलो, दॅट इज अ इंटरीम ऑर्डर, रादर जजमेंट, इट इज एन इंटरीम ऑर्डर, जाका लागून सद्या तरी हो कझिनो पणजे हाडपा खातीर किंवा मांडवीन हाडपा खातीर तो बंदी आसा. आता कोर्टान जे गेले तांकांच आमी आपयल्ले आसा आयच्या आमच्या डिस्कशनान. आमचे बरोबर आसा सुदीप तामणकर आणि हरीश मडकयकर. हरीश मडकयकर हाज्या पयलीं आयिल्ले आसा कझिनो विशयी, कारण तेंच्या वेऱ्या वटेन कझिनो येतलो म्हणून तांणी विरोध केल्लो. इवेंच्युअली हीज फायट टू सेव हीज विलेज एज नाव इज बीन कन्वर्टेड इन टू सेव एंटायर मांडवी. आणि दोगी जाण पिटिशनर, तांचे कडेन वचच्या पयलीं, देव बरें करूं तुमी जॉयन जाले म्हणून सद्या, पूण तुमचे कडेन वचच्या पयलीं कोर्टाची ऑर्डर वाचून दाखयता, कारण खुबश्या जाणांक कोर्टाची ऑर्डर घडये कळुना आसतली. काल हायकोर्टान इंटरीम ऑर्डर दिली आणि तातूंत तांणी स्पश्टपणान म्हटलां द वेसल, म्हणजे जेचेर कझिनो येवपाचो आसा, वेसल डजंट पॉजेस अ सर्टिफिकेट ऑफ सर्वे. We deem it appropriate to direct the vessel in question shall not sail into Panjim port, that is in the river Mandovi, without obtaining all the required certifications. Further, if such certificates and requirement for sailing of the vessel into Panji port are obtained, the vessel shall not sail into the port without prior permission of the court. अनेक आसा भितर, in the event of Government of Goa decides to permit the casino operation in the new vessel, which is subject matter of the present petition, the Government of Goa would first place such decision before the court before issuing any order. आणि एक आसा की जर फाटी फुडें कितें अमेंडमेंट करपाक ट्राय केली सरकारान, जाल्यार म्हटलां की the order amending the license issued to MV Royal Flotel, which was for 70 passengers, म्हणजे existing जे flotel आसा तेका, would not be amended in favor of the new vessel MV Deltin Royal without first placing the decision of government before this court. आणि आता फुडें जुलय 6 तारखेक ही केस आसा. सुरवाते पासून सुदीप बाब तुमी ह्या विशयाचेर उलयताले आणि हो विषय काडिल्लो. नंतर इनफ ऑफ इनफ, इनफ इज इनफ मुवमेंट आयलो. ताजे नंतर पयलीं लोकांक कळुना की सुदीप तामणकराची केस काय इनफ इज इनफ मुवमेंटाची केस. इनफ इज इनफ मुवमेंट जेन्ना चालू जाला आनी हांवें ठरयल्लें की पेटिशन घालपाचें, तेन्ना दोतोर जस्टीस फर्दीन रिबेलो कडेन संपर्क येयल्या उपरांत आनीक काही लोक आसता तेन्ना तेंच्यांनी सांगलेलें की इंडिपेंडंट पेटिशन घालू नाका आनी एकूच पेटिशन घालुया इनफ इज इनफ मुवमेंटा अंडर. आनी एडवोकेट बी जे लागतले, कित्याक आतां कॅजिनो कंपनी म्हणटकूच मोठ्यान मोठे एडवोकेट हाडटले. हें आमकां खबर आसलें मायनींग पेटिशनान आमी पळयल्लें, कपिल सिब्बल बी तेंच्यांनी उबो केल्लो त्या वेळाचेर. तशाच तरेन हांगासरूय मोठे एडवोकेट येतले, खबर आसली. तेन्ना जस्टिसान सांगलें की सिनियर लॉयर आमी एंगेज करुया. त्या प्रमाणे आमी ते पेटिशन घातलें आनी त्या प्रमाणे मुरलीधरन जे रिटायर्ड जज आसा ओरिसा हायकोर्टाचे चीफ जस्टीस म्हणून रिटायर जाले, तांकां एंगेज करून तेंच्यांनी बऱ्या पैकी जे आमचे कडेन सगळी म्हायती उपलब्ध आसली आनी एक हेल्दी डिस्कशन जातालें आमचे जस्टिसा वांगडा. म्हणून ताका लागून सगळ्या तरेन म्हणजे कॅजिनो वेसलाचें रजिस्ट्रेशन, मागीर तेचें मुरींग किंवा ताका फुडें लायसन दिवप, गॅमलिंग लायसन दिवप होम डिपार्टमेंटांतल्यान, ह्या तिनूय मुद्द्याचेर सगळे मुद्दे घेवन जे एवरमेंट जे पेटिशनान सगळे मांडल्या ते फायनल करून ते सर्व पक्व अशें, म्हणजे आतां ही जर ऑर्डर कालची इंटरीम ऑर्डर जर पळयली जाल्यार ज्या तरेन पळय कवर जाल्या तो पेटिशनाचो एक इन्फ्लुएन्स आहा ह्या ऑर्डरीचेर आमकां स्पश्टपणान प्रॉपर वॉटर टायट पिटिशन घातलें. हय
हय तुझे सगळे कडेन डिटेलान येतात. हय. आय नो यू लॉट ऑफ डिटेल्स टू शेअर आणि आमी आयकुनूय घेतले कंप्लीट डिटेल्स. हरीश, लास्ट टायम आमी आयिल्ले तेन्ना आमी डिस्कस करताले ह्या विशयाचेर आनी अशें जाल्लें की वेरे आनी पणजे एकठांय येतले काय ना हे सगळो सूर चल्लेलो. सद्या देन वी वर एक्चुअली हॅपी टू सी यू आर पार्ट ऑफ द पिटिशन. कशें ऑन द फील्ड वॉट एवर वॉज रिक्वायर्ड वी हॅव डन. वी एज एन आय फ्रॉम रेस मागोस एज वेल एज पेंजीम जो पणजेकार अगेन्स्ट कझिनो जो तेंचो एक ग्रूप आसा ते आनी आमी ऑन फील्ड वॉट एवर वॉज रिक्वायर्ड वी हॅव डन. द लास्ट थिंग एज यू हॅव सीन गव्हर्मेंटान तेजेर कांयच एक्शन अशी कांय घेवं नासली आनी जेन्ना लास्ट टायम आमी हांगा डिस्कस केलें तेन्ना तेंच्यांनी मुरींग जे काम आसलें तेंचे व्हडले वेसलाक लागून ऑलरेडी चालू केल्ले. आमी पंचायतीक म्हूण आमदाराक म्हूण तुमच्या वटेन चालू केल्लें. आमचे सायडीक. हय. सो हे सगळे चालू करून आमी सगळ्यांच्या नजरेक हाडले पूण तरी ऑथॉरिटीज आनी रिप्रेझेंटेटिव्ज आसा पळय तेजेर तेंच्यांनी कांयच लक्ष दिलें ना. सो फायनली खंयसर तरी आमकां थंय वचोन थंयसर आवाज करून एजिटेट करून हेंचेर ह्या लोकांचेर प्रेशर हाडून खंयसर तरी काम बंद करचें पडलें आनी तें काम बंद केलें म्हणटकूच थंयसर आमी स्टॉप जावना. हांव आतां जेन्ना ऑक्टोबरांच्यान जेन्ना आसलो तेन्ना सिन्स देन आय हॅड आस्क दोतोर रिबेलो फॉर हीज गायडन्स एंड हेल्प. सो ही सेड वी वूड डेफिनेटली डू समथींग एंड इट ऑल स्टार्टेड फ्रॉम देर एक्चुली. ही इज बीन अ ग्रेट हेल्प आनी आतां जसो हे मॅटर जशें फुडें वयता आनी ह्या स्थितीर येयला आमकां खूब जाणांनी सांगलें की काय जावपाचें ना तें काय जावपाचें ना तें. आमकां खूब जाणांनी आमचो हें सुद्दां आमकां सरप्रायज करपाची खूब ट्राय केली पूण आमी ते डिमोरलायझिंग जाता. हय खूब 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 प्रमाणात. कझिनो इज अ बिग इंडस्ट्री म्हणून घडये. हय तशेंच आसा तें. म्हणजे कसिनो एक हें Powerful and influential. तुमी कितें बारीक लोक अशें तें आसा पूण कितें जाणा खंयसरूय कितें जावपाचें जाल्यार तें बारीकच्यानूच सुरवात जाता. हे खूब लोक हें करता आनी कोण करता ताका सुद्दां फाटीं काडपाचें ट्राय करता पण आमी ते हेका बळी पडोंक ना. आमी जो आमचो ग्रूप आसा आमी फर्म रावले डिसिजनाचेर आनी वी हॅव रीच्ड टील हियर. आतां फुडें आमकां बरेंच जातलें हेजी आमकां खूब आशा आसा. दोतोर रिबेलो हेणेन आमकां खूब गायडन्स दिला आनी आमी जाणा की आमी आमची बाजू ती खूब स्ट्रॉंग आसा. द फॅक्ट ऑफ द केस हें करता आसतना कोण रिप्रेझेंट करता इनफ इज इनफ मुवमेंटाक आनी हातूंत एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आसा की इनफ इज इनफ मुवमेंटाचे पिटिशन आसा. ताचे पिटिशनरा मदीं 2 नांवां आसा जेणी गोंया खातीर हाज्या पयलीं खूब काम केल्लें आसा. ऑफकोर्स तांणी केलां पण ताचे परस खूब 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 केल्लें आसा. म्हणजे लिबिया लोबो सरदेसाय जी फ्रिडम फायटर जेणी फ्रिडम आमचे हेजे खातीर काम केलां आनी उदय भेंब्रे जे स्वता ओपिनियन पोला टायमार सुद्दां तांणी गोंय हें करपाक केलां आनी उरलेले 2 पिटिशनर ते आमचे कडेन आसा. एस मुरलीधरन म्हणून आसा सिनियर एडवोकेट. वॉट आय हर्ड की ही इज ऑल्सो जज रिटायर्ड जज. ओरिसा हायकोर्ट पंजाब हरियाणा आनी दिल्ली हायकोर्टानूय प्रॅक्टीस जज म्हणून आसले आनी मागीर ते रिटायर जावन आतां प्रॅक्टीस करता सुप्रीम कोर्टान. सो ही इज रिप्रेझेंटींग द केस. हय फरक पडटा न्ही म्हाका दिसता एक सिनियर एडवोकेट किंवा जज रिटायर्ड जज जेन्ना आर्ग्यू करता तेन्ना कितें आसता न्हू आतां सुप्रीम कोर्टान जेन्ना आमी मायनींग पेटिशन बी पळयल्लें 89 लीज होल्डर आमी चॅलेंज केल्ले त्या वेळाचेर. फरक पडटा म्हणजे कितें आसा की जी तेंची नांवां आसा व्हडल्या लॉयरांची तेचेर जे मागीर आमी लोकल जर एडवोकेट उबे केले तितलो प्रभाव पडना. बऱ्या पैकी तांकां उलोवपाक येते संदी मेळना आनी तेका लागून सिनियर लॉयर तितून जाय पडटा काही हितूनी. म्हणजे सिनियर जेन्ना उबे करता तेच्या विरोधानूय सिनियर लॉयर जाय पडटा. तितून एक बऱ्या पैकी तांकां कोणांनी हक्कान मागोवंक शकता ते. काही आमी पळयता लोकल बी जे कितें 2 गोश्टी सांगल्यो न्हू तेचेर समाधान मानून वयता. केस 1-2 मुद्दे जाले काय केस जिखले म्हणटा आनी वयता पूण तितून काही खूब त्रुटी आसता. पूण हेंचे कडेन सिनियर लॉयर आसता तेंचे कडेन धमक आसता. एकदां सुप्रीम कोर्टान सुद्दां पळयलां की उदाहरण दिता एक हांगासर की 6 जाणांचो कितें ग्रूप कर्नाटकान तांकां जेलीन आसलेले 3 जाणांचे खंयच्या तरी पक्षाच्या म्हणून बेल दिली. 3 जाणांक भितर त्रास करपाक भितर दवरले. पूण जेन्ना एक सिनियर लॉयरान ती कामिनी जयस्वाल म्हणून बऱ्या पैकी PIL बी फायल करपी तेणी तें पेटिशन घातलेलें 3 बेल दिवपाक. बेल दिली. जस्टीस KR सिंग बेंचाक घाल्ले त्या वेळार बेल दिली
पूण ती जजाक पयत रावली आनी जजान फायलूय उडयली. ती पळयता जजान विचारलें आनी कितें सांगपाचें, तर तिणें जजाक सांगलें तूं बेल दिवपाक आपूण बेल मागपाक येवंक ना कोर्टान, आपूण बेल मागपाक येवंक ना, बेल तांकां मेळटलो तेंचो अधिकार, तांकां दिवपाकूच जाय, तांचो फंडामेंटल रायट. आपूण हांगासर येयल्या कितें की ते 3 जाणांक पळय जे 3गांक बेल दिली आनी 3गांक पळय जे भितर दवरले तो पळय पिरियड आहा तेंचे नॉर्मल लायफ कोण रिस्टोर करतलो म्हणून अशा रितीन तिचो आर्ग्युमेंट. आनी त्या प्रमाणे परत फायल घेवन जजाक चीफ सेक्रेटरीक नोटीस काडची पडली. म्हणून अशा तरेन सिनियर लॉयरांचो एक प्रभाव आसता, इन्फ्लुएन्स आसता आनी ते जाय ते आमच्या लॉयरान सुद्दां जो आर्ग्युमेंटाक टायम जो कितें जावो तो योग्य तरेन सगळो मांडून घेतलेलो, मागोवन घेतलेलो जजा कडसून आनी त्या प्रमाणे सगळ्यो गोश्टी जाल्ल्यो. आनी कितें आसता पेपर बी सगळे म्हत्वाचे आसता, जे गोश्टींक लागणारे जर सगळे पेपर बी योग्य तरेन सगळे मेळ्ळे. आतां ह्या मॅटरीन कितें आहा सगळ्या ITIच्या अंतर्गत आमकां जे कितें पळय म्हायती जाय आसली ती आमचे कडेन सगळी आसा. पेटिशन आहा तेच्याकून आनीक चड आमचे कडेन म्हायती आहा योग्य तरेन या पर्टिक्युलर मॅटर. हय ज्यो गोश्टी सगळ्यो जायो पळय न्हू त्यो सगळ्यो योग्य तुवें तरेन अभ्यास करून दवरिल्लो दिसता हाजेर, ऑलरेडी स्टडी अभ्यास केल्लो म्हणजे सर तुमकां खबर आसा की तुमी आतां तुमचे कडेन हांव तुमकां 2007तल्यान तरी वळखता. तुमकां खबर आहा की पयलो मांडवीचेर पेटिशन घालणारो NGT नांव तेन्ना NGT हांगा आसली, दिल्लीक आसली. आनी मागीर म्हाका गोंयच्यान दिल्लीक येयला पळोवन स्वतंत्र कुमार त्या वेळार जज आसले NGTचे, तेंच्यांनी स्टे दिल्ली कॅजिनो नवें हाडपाक. तुमकां खबर आसतली 2012 त्या वेळार पर्रीकर सरकार आसले. आनी मागीर वेस्टर्न झोन बेंच पुण्यान स्थापन जालो, म्हाजें पेटिशन थंय धाडलें आनी 2/28/2014 जी पळय ऑर्डर येयली पळय तितून आयज जर कॅजिनो मांडवी जर इतल्या कंट्रोलान जर आहा पोल्युशनाच्या बाबतींत जाल्यार ते ऑर्डरीक लागून, कित्याक थंय 5 जाण एक पॅनल कॉन्स्टिट्यूट केला NIO कॅप्टन ऑफ पोर्ट सगळ्या ऑफिसरांचे रेग्युलरली 4-4 म्हयन्यांनी ते सगळे इन्स्पेक्ट करता. तो रिपोर्ट तयार जाता, तो रिपोर्टाची कॉपी म्हाका येता 4-4 म्हयन्यांनी. आनी प्लस हांव रेग्युलरली पोल्युशन कंट्रोल बोर्डाक लेटरूय करता की कॅजिनोच्या अवती भोवती जे वॉटर सॅम्पल आहा ते चॅक करचे. जो रिपोर्ट पळय आतां हांवें ऑक्टोबरान एप्लिकेशन केल्लें, नोव्हेंबरान रिपोर्ट येयलो 7 तारखेक नोव्हेंबराचे. तो रिपोर्ट सुद्दां म्हाका एक अभिमान आहा की काल तो यूज केलो कोर्टान, जे मळालेक पळय नुस्तें मेल्लें त्या पेटिशनान सुद्दां तो यूज केलो. आनी त्या लेटस्ट रिपोर्टान फेकल कॉलिफॉर्म जे आहा मांडवीत हे वाडल्या मोठ्या प्रमाणान. आनी आमच्या एडवोकेटानूय तेच सांगलें की 2000चे वेसल येवच्या आदीं जर ही परिस्थिती आहा मोठ्या प्रमाणान फेकल कॉलिफॉर्म जर वाडटा प्रिस्क्रायब लिमिटा भायर जाल्यार 2000चे वेसल येयल्या उपरांत कितें मांडवीची परिस्थिती ते आर्ग्युमेंट्स आशिल्ले. दुसरें मांडवी ऑलरेडी इतलो जागो सद्या उरूनाय. आतां बारीक पयला आमी सामान्य लोकांच्याच नदरेंतल्यान जर पयला आमकां आतां न्हंय पळोवपा खातीर कजिनो मदल्यान नदर घालची पडटा, असली परिस्थिती आसा. तशेंच जालां तें. आतां जी बोट आमकां ते सायडीक आसली एक्झिस्टींग ती ज्या टायमा वयल्यान ती काडली ज्या टायमा वयल्यान ती वेऱ्या सायडीच्यान पणजे येयली, लोक इतले तुका खुशी आसा की तेंच्यांनी कितल्या वर्सांनी हेजे वयल्यान आमच्या तटा वयल्यान मांडवी ही बरी क्लीन हितून अशी पडलेली आसा. एज वेल एज थंयसरले लोकल जे फिशरमॅन आसा ते आतां थंयसर काटाळ्यो हे ते मारूंक लागलेले आसा. पण कितें आसा गव्हर्मेंटाचें हें तें ही सगळी देण आसा पळय जी कसिनो इतली आसा ती गव्हर्मेंटाचीच देण, ताका आमी ना म्हणूंक शकना. आतां अशें एजिटेशन जायनासलें जाल्यार आयज ही जाल्यार फाल्यां सकाळीं आनीक 3-4 तश्योच आसतल्यो आसल्यो. आनी ही जी बोट येता ती स्वता एक तर थंय तर उरली जाल्यार सारकें कंप्लीट इट वील बी अ कर्टन बिटवीन पेंजीम आनी वेरे. कांयच दिसचें ना. 27 मिटर्स लांब आनी 112 मिटर्स हे म्हटल्यार कितें जालें. तर आतां सद्या जस्ट बिफोर कमिंग टू कोर्ट सद्या नुस्तें बिस्तें मारप परत चालू जाला, येवपा लागला. हय जाला, खूब प्रमाणान चालू जाला. कोण जे आपले पोंदळ बिंदळ देंवयत नासले पळय ते मोटराच्या हितून कांय नात बेश्टे हे ते करून तांकां आतां परत ती ओढ आसा बाबा अशें नुस्तें आसा जातलें. एक उमेद म्हणून तरी मारपाक वता. हय डेफिनेटली. आतां तर पळोवंक वचत हांव कितलेच कॅनोज वयर पळयतालो, ते कॅनोज आतां सगळे सकयल येयल्लेले आसा. इवन ते तिसऱ्यांची जी पीक आसा पळय तिका सुद्दां आतां ग्रोथ आसा. जाल्यार आतां 2 म्हयने जाले ऑलमोस्ट ती बोट थंयसर ना म्हटल्यार ते सीड ग्रो जावपाक लागलेले आसा.
आतां आमचे कितलेच जावं आतां पसून एवरी डे अर्ली मॉर्निंग लो टायडाचेर थंय वयतात ते पसून सांगता की आमकां हे फावटी ग्रोथ आसा. नुस्तें परत लायफ इज हय. बॅक Yes, ऑलमोस्ट of बॅक. कोर्टान आर्ग्युमेंट कितें जाल्लें काल? कोर्टान आतां पयलो मुद्दो जो पळय आसलो न्हू तेचेर कितें आसा जे सर्कुलर आहा कॅप्टन ऑफ पोर्ट्साचे आतां सगळ्यान पयलीं कशें 2019 तेंच्यांनी स्टार्ट केल्लें हें प्रकरण. म्हणजे जेन्ना एक अमेरिकेक सेकंड हँड वेसल घेतलेले ते ह्या वेसलाकून मोठे आसलेले. पूण त्या वेळाचेर आमी ते RTI बी सगळे मागोवन घेतले. तांकां तें कळ्ळें की आमी एक्सपोज जाल्या आनी त्या वेळाचेर हें आहा पळय परमिशन ते डिनाय केल्लेले त्या वेळाचेर. मागीर कोविडाचो कार्यकाळ गेल्या उपरांत अचानक तेंच्यांनी 17/11/2020 एक परत लेटर केलें नोव्हेंबरान कोविडाचें लॉकडावन बी सोंपल्या उपरांत की आमी नरेंद्र मोदी जो प्रायम मिनिस्टर आहा तेच्या स्लोगनांच्यान इन्स्पायर्ड जाल्या. वोकल फॉर लोकल आनी मेक इन इंडिया ह्या 2 स्लोगनांच्यान आमी इन्स्पायर्ड जाल्या आनी आमी इच्छा व्यक्त करता की एक लोकल हितून म्हणजे हंगरकट्टा उडपी हांगासर वेसल आमी बांदता बिल्ड करता कन्स्ट्रक्ट करता आनी ते कॅजिनो म्हणून ऑपरेशनाक हाडटा. आनी त्या वेळाचेर तेंच्यांनी मागतना परमिशनान क्लियर म्हटलां की हॉर्स शू ज्या जाग्यार आहा पळय त्या जाग्याचेर आमी ते हाडून मुरींग करतले. मागीर हॉर्स शू आहा तो MV कॅजिनो रॉयल पळय आहा तेच्या जाग्यार वयतलो आनी MV कॅजिनो रॉयल आहा तो रॉयल फ्लोटेलाच्या जाग्यार वयतलो. रॉयल फ्लोटेर भायर वयतलो. पूण जेन्ना पळय ऑक्टोबर म्हयन्यान स्टार्टींग पळय जेन्ना 27 तारखेक हांवें पयली प्रेस घेतलेली त्याच्या पयलीं हांवें रिप्रेजेंटेशन दिल्लें कॅप्टन ऑफ पोर्ट्साक. कित्याक लागून की सद्या हांवूय वेऱ्यां रावता त्या कारणान म्हाका थंयसर आदळून येयल्लें की जे सगळे चल्ला बोलाड पोल हे ते घालपाक मुरींग हे ते चल्ला एक्सरसायज मारता ते हनुमानाच्या देवळा फाटल्यान. तेन्ना एक्चुली तेंचें इंटेंशन आयज CM सांगता ते बरोबर सांगता की कॅजिनो हाडिना म्हणून नो तो 7वो कॅजिनो हाडपाचें सगळो घाट चल्लोलो त्या वेळाचेर. म्हणटकूच आमी आवाज उठयलो लोकलांनी थंयसर आवाज उठयलो. MLAक ओडलो मदीं भितर तितून MLA उबो रावलो. मागीर आमी रिप्रेजेंटेशन केलें कॅप्टन ऑफ पोर्ट्साक फोर्स केलो की तूं आमकां क्लियर स्टेटमेंट दी की बाबा 7वो येता काय रिप्लेसमेंट येता. कित्याक रिप्लेसमेंट जर येता जाल्यार तो वेसल हॉर्स शुआच्या जाग्यार येवंक जायो. ही एक्सरसायज नव्या जाग्यार करपाची गरजूच ना म्हणून. मागीर कॅप्टन ऑफ पोर्ट्सान बी ते सगळे मुख्यमंत्र्या पर्यंत पावयले. मुख्यमंत्र्या कडेन 1-2 म्हाजे उलोवपूय जाले आनी मागीर खंय तरी तांकां कळ्ळें की लोक अवेर लोकांक खबर आहा लोक सगळे कळटा लोकांक म्हणून आनी विरोध बी जाता तो पळोवन मागीर तेंच्यांनी एके रातये भितर ही सगळी शिफ्ट केली वेसलां. हॉर्स शू आहा तो कॅजिनो रॉयलीच्या जाग्यार हाडलो. कॅजिनो रॉयल तेच्या जाग्यार हाडलो आनी रॉयल फ्लोटेला तो भायर काडलो. पयलीं 2-3 दीस रायबंदर दवरलो मागीर तो येलो थंयच्यान आनी नवे वेसला तो हाडपाचो प्लॅन केलो. आतां नव्या वेसलाक विरोध करपाचें कारण म्हणजे मूळ कितें जी पळय फायल पुटअप जाता आतां हांवें सांगलेल्या प्रमाणे 17/11/2020 एप्लिकेशन तेंचें येयलें कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन. पयलें मुरींग परमिशनाक येयलें आनी मुरींग परमिशनाचें एप्लिकेशन पुटअप जालें आनी पुटअप जाल्या उपरांत डेप्युटी कॅप्टन पळय आहा हेणी क्लियर रिमार्क मारलो वेसल ऑफ सच लेंथ हॅज नेवर एंटर द आग्वादा चॅनल एंड रेस सेफ्टी इशू म्हणून हो तेचो रिमार्क 2-3 लायनी. तेन्नाय लेंथ 112 मिटरूच आशिल्लो. हय तेणी कितें म्हटलां भितर की आपले जे पळय आपूण वेसल हाडटा पळय तेची लेंथ 112 मिटर म्हणजे नवें आतां बांदता आनी विड्थ आहा ती 28 मिटर हांव सांगता ते. म्हणटकूच तेणी कॅप्टन डेप्युटी कॅप्टन पळय आहा शिरसेकार तेणी तो रिमार्क मारलो थंयसर आनी ताका थांबोवपाचो प्रयत्न केलो. मागीर एडमिनिस्ट्रेटिव्ह एप्रुवला प्रमाणे फायला कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन वयता तेणी ते एंडोस केले आनी मागीर फायल सेक्रेटरी पोर्ट्सा कडेन. सेक्रेटरी पोर्ट्स तेन्ना PS रेड्डी तेणी ते बऱ्या पैकी एक पेज भर सारकें सगळें बरयलें आनी गव्हर्मेंट मे डिसायड म्हणून बरयलें जें बरोवचेंच पडटा ऑफिसराक आनी फायल मूव केली. आतां थंय अजाप दिसता. हांव ताका ते मॅन मेड डिजास्टर म्हणटा कित्याक मांडवीन की ते हेका लागून म्हणटा मॅन मेड डिजास्टर. आतां मुख्यमंत्र्या कडेन फायल येता तेन्ना मुख्यमंत्री कसलोच इम्पॅक्ट एसेसमेंट रिपोर्ट स्टडी करिना एक्सपर्टा कडसून. मागीर थंयसर मांडवीची कॅरिंग कॅपेसिटी पळयना आनी मुख्यमंत्री डायरेक्ट रिमार्क बरयता आपूण जाणा म्हणटा हे सर्कुलर आहा. आतां सर्कुलर म्हणटा तो सायडीक दवरून ताका परमिशन दिवचें म्हणटा मुख्यमंत्री. थंयच्यान आमचो डावट सगळो पळय आहा पळय तो एक्सपांड जालो. म्हणजे आमकां उमेद येयली की अशें मुख्यमंत्री बरोवपाकूच शकना. कित्याक जे पळय सर्कुलर पळय रिफर केला ते सर्कुलर कितें म्हणटा 18/7/1996 सर्कुलर कॅप्टन ऑफ पोर्ट्साच्या
ते कितें म्हणटा की लेंथ पळय जी आहा ती 90 मिटर आसपाक जाय, मागीर ब्रेथ आहा ती 16 मिटर आसपाक जाय आनी लोडेड ड्राफ्ट आहा तो 3.2 मिटर आसपाक जाय. आतां मांडवीचो जर एक्झिस्टींग लोडेड ड्राफ्ट पळयत न्हू 3.5 मिटर जवळ जवळ आसा, 3.5 मिटर. ज्यो बार्जी पळय सगळ्यो नॉर्थाकच्यान येता पळय, सावथाकच्यान कुडचडेच्यान आमोणेच्यान पळय येता, त्यो रायबंदरा हाडून उब्यो करच्यो पडटा. आनी जेन्ना दर्याक भरती पळय येता त्या वेळाचेर नॅविगेशनल चॅनल पळय आहा त्या चॅनलांतल्यान प्रॉपर त्यो बार्जी ट्रान्सपोर्ट करून मुर्मुगांव व्हरच्यो पडटा. म्हणटकीर हो कदाचित वेसल तर जे हाडले म्हणजे हेचें डायमेन्शन कितें आहा, आमकां जाय कितले कॅप्टन ऑफ पोर्ट्सा प्रमाणे 90 लेंथ म्हटल्यार तेची 112 मिटर. वीड जी आहा ती 16 मिटर जाय, ब्रीथ वीड जी आहा 16 मिटर म्हटल्यार वेसलाची 28 मिटर आसा आनी लोडेड ड्राफ्ट आहा तो 3.2 आहा वेसलाचो. म्हणटकीर ह्यो सगळ्यो ह्या वायोलेशन करपाच्यो गोश्टी. मागीर हितून एक सेकंड पॅराग्राफूय म्हटला कितें म्हणून की जर हेच्याकून व्हडल्या म्हणजे 90 मिटर 16 मिटर 3.2 हेच्याकून जर मायज वेसल तर बांदतलो जाल्यार पयलीं प्रायर परमिशन कॅप्टन ऑफ पोर्ट्साचें घेवंक जाय. ते कोणाक लागू जाता, ते गोवा शिपयार्डाक बी लागू जाता. कित्याक गोवा शिपयार्ड बी व्हडली व्हडली वेसलां बांदता, ती मुरींग करिना, ती आवट एंड आवट भायर वयता थंयसरल्यान. तेन्ना परमिशन घेवन ती बांदप आनी भायर व्हरप. हांगासर ड्राय डॉकिंग हय म्हणटकूच हांगासर कसलेंच परमिशन ना काय ना आनी हो डायरेक्ट बांदपाक कमेस करता आनी मागीर हो इन्फॉर्म करता कॅप्टन ऑफ पोर्ट्साक की आमी हंगरकट्टा उडपी हांगा ऑलरेडी केले, ते विसाच्या लेटरान तो सगळे हांगासर बरयता. मागीर त्या प्रमाणे आमी हांगासर ते स्टार्टींग पयलो आवाज हेचे वरसून तो उठयला आनी सगळो हे घेवन आमी सगळे डिटेल घेवन पयले रिप्रेझेंटेशना कोर्टान कितें डायरेक्ट वचपाक मेळना, पयलीं सगळी वेवस्थीत रिप्रेझेंटेशनां करची पडटा. अशी आनी 5 रिप्रेझेंटेशनां ह्या यंत्रणेन केली. सगळी यंत्रणा सुस्त आहा, कोणाक काय पडलेलें ना. मागीर लास्टाक चीफ सेक्रेटरीक नोटीस दिली, ती नोटीस दिली तरी कोण काय एक्ट करिना म्हणून आमी शेवटी मागीर हे PIL घालपाचो आमचो निर्णय घेवचो पडलो आमकां. इनलाचे 5 रिप्रेझेंटेशन हाजे पयलीं दिल्ले आसा ह्याच विशयाचे, ह्याच एका कजिनोचेर. तीच आमी रिफर केल्या सगळी कोर्टान बी. त्याच्या प्रमाणे सगळे डिटेल सगळे कॅजिनो म्हणजे ताका टर्निंग रेडियस फाल्यां मांडवीन कितें जालें जाल्यार समजा आमचो मॉन्सून पळय इतलो स्ट्रॉंग आसता की तितून समजा केन्नाय तर कितें नॅचरल कॅलेमिटी उद्भवली तर डिझास्टर मॅनेजमेंट पळय आसता एक्ट केल्ले म्हणून ती उद्भवली तर जाल्यार ते मुरींग बोलार्ड पोल सुद्दां तुटोन जर ते वेसल तर तेचेर जायना उराना, एक वादळ बी जाता तेन्ना जाल्यार ते येवन सरळ ते 3य मांडवीचे पूल हेंचे उडयतले. ती सुद्दां सगळो भंय व्यक्त केल्लो आमी, पूण खंयच्याच यंत्रणेक कसली जाग येवंक हो भंय आसा 3य मांडवी हाजे बसतले, कारण ते 9 फ्लोर बिल्डींग अशें एक्सप्लेन करतले जाल्यार ती 9 मजली इमारती आसता पळय म्हणून हांवें सांगलो ताज महल म्हणून तेका. आतां तरंग तातुंतलो ताज महल मांडवी हाडटा. फ्लोटेल म्हणटा ते हॉटेल, फ्लोटिंग हॉटेल. फ्लोटिंग एक्चुअली कॉम्प्लेक्स तो वीच विल हॅव ऑल दी एम्युनिटीज इन ऑन बोर्ड. आतां ते एंकर सुद्दां पळय तेजे कितले आसा ते. अर्लियर इट हॅड 3 इन द फ्रंट, 3 एट द बॅक. आतां ताका एंकरूच कितले आतां 6 हितून प्लस ताका आनी सकयल्यान आनी 2 आसता खंय. अजून पासून ते 15 दीस जाले ते तेंचें काम चालू आसलें. तितून तेंच्यांनी दे कूड मॅनेज ओन्ली 30% ऑफ इट. सो अनदर 70% तरी उरलां तेंचें काम. म्हणून आमी आमचो एक असोच फ्रेंड जेन्ना आमचें एज्युकेशन चालू जालें, वी हॅपन टू मीट हिम, ही इज फ्रॉम वास्को. सो ही ऑल्सो टोल्ड अस आमकां ते हेजेर बोटीचेर तेंचो तो ब्लू प्रिंट गावलो. देवर गोण टू पूट द बुयांवज, ते मुरींग एंकर्स घालपाचे आसले पळय ते हेजेर तो म्हणपाक लागलो की इट इज व्हेरी हार्मफूल फॉर द नॅविगेशनल चॅनल. कित्याक 2 बार्जी एका फाटल्यान फाटोफाट म्हणपाक लागलो की थंय क्रॉस जावंक शकना. एट एनी पॉयंट ती केन्नाय वचून तेजेर बसूंक शकता आनी कितें जावपाक शकता. म्हाका सांग, मुरिंगाचेर सद्या कांयच स्टे ना, मुरींग कंटिन्यूस? ना मुरींगाचेरूच हे केला न्हू. ताजेर स्टे आसा. ह्या ऑर्डरीन फक्त ती फ्लोटेल हाडप ना, मुरिंगाचेर स्पेसिफीक कांयच बरयल्लें ना. हय पूण मुरींगाचोच मेन इशू आहा न्हू सगळो. बट हाडप नात म्हणजे आनीक मुरींगाचो प्रश्न येना न्हू मागीर थंयसर कितें. नो फॅसिलिटी वील बी क्रिएटेड न्ही. ते वादा ही बोट हाड किंवा आनी खंयची बोट हाड, ती फॅसिलिटी उरतली. हे डिसिजन कशें आसा, वॉट एवर एक्झिस्टींग इज देर कॅन रिमेन. सो वी आर ऑब्जेक्टिंग वॉट एवर दे वॉन्ट टू, दे आर ट्रायंग टू गेट इन.
2000 हे पॅसेंजराची ती. आतां ती तशी ती हांगा परत आसा पळय भितर तेंच्यांनी आतां पाट्टो ब्रिजा कडेन येयल्या. द सेम कॅन बी ब्रॉट देर अशें आसा. ओके, ह्या ऑर्डरीचेर फाल्यां आतां इंटरीम ऑर्डरीचेर सुप्रीम कोर्टान वचून सध्या ते स्टे घेतलो जाल्यार तुमी कितें करतले? ना, आमी जेन्ना काल ऑर्डर लोड जाली, हरशी हायकोर्टाच्यो ऑर्डरी 2 दिसांनी बी लोड जाता. राती जेन्ना ती लोड जाल्या उपरांत आमकां आदळून येयले 9:30च्या दरम्यान, तेन्नाच इमिजिएटली आमी सगळीं सुत्रां हालयलीं एकामेका कडेन उलोवन आमच्या लॉयरां कडेन जबाजब आमी रातीत दिल्लीच्यान एफिडेवीट बी सगळे हे म्हणजे कॅविएट पेटिशन ड्राफ्ट केले. मागीर ते थंयच्यान हाडून ऑनलायन हे हितूनच्यान आमचे सॉफ्टवेराच्या माध्यमांतल्यान मेलीच्या वॉट्सॅपाच्या माध्यमांतल्यान हाडून हांगा प्रिंट काडून बी तेचेर नोटरायज करून रातोरात 12:30 पर्यंत आमी फायलिंग करून उडयला कॅविएट आतां पेटिशन. फायल केले हय, ऑलरेडी सुप्रीम कोर्टान फायल केला. म्हणजे आमकां ऐकल्या शिवाय कसलीच ऑर्डर पास करची ना, एक्सपायर्टी ऑर्डर. तुमी एक्सपेक्ट करताले कितें सुप्रीम कोर्टान वतले म्हणून? ऑर्डर ज्या तरेन राती बेगीन येयल्या पळय. आतां म्हाजी खूब पेटिशनां आसता, म्हाका एक दीस 4 दीस सुद्दां ऑर्डर येयना फायनल. आमी रावता ऑर्डरीक, कित्याक जज सांगता ते सगळे शब्द सारके कळना म्हणून आमी प्रेस बी घेवपाचें रावता, कित्याक मागीर शब्दांचो खेळ जाता. एकदां आमी एड करता किंवा मायनस करता म्हणून आमी ऑर्डरीक रावता. 4 दीस सुद्दां लागता ऑर्डर येवपाक एकदां. पूण ही काल जेन्ना बेगीन येयल्या ऑर्डर तेन्ना आमी आनीक रिस्क घेवना. आमी रातोरात 12:30 पर्यंत आमचे त्रास काडून आमी ते फायलिंग बी करून दवरला सगळें. सो कॅविएट फायल जाल्या? हय हय, ऑलरेडी. सरकाराची भुमिका हांव आतां म्हाका जस्ट बिकॉज खुबशे जाणांक रिस्पॉन्डंटा भितर आसा स्टेट ऑफ गोवा रिप्रेझेंटेड बाय चीफ सेक्रेटरी अँड 2 others. AG आसा भितर देविदास पांगम एडवोकेट जनरल विथ दीप शिरोडकर एडिशनल गव्हर्नमेंट एडवोकेट फॉर रिस्पॉन्डंट नंबर 1 and 2. रिस्पॉन्डंट 1 and 2 इज गव्हर्नमेंट ऑफ गोवा आनी चीफ सेक्रेटरी इफ आय एम नॉट रॉंग. सरकाराची भुमिका कितें आशिल्ली ह्या एंटायर? सरकाराची फूल भुमिका जी आहा पळय ती कॅजिनोच्या सपोर्टान आसा. सो कॅजिनो हाडपाक समर्थन प्रत्येक गोष्टीक येयल्लेले दिसा एडवोकेट जनरला तेणी केल्ले. म्हणून आमी जेन्ना रिजॉयंडर फायल केला पळय तेन्ना एजीन कॉम्पायलेशन फायल केलें. रिजॉयंडर फायल केलो आमी कॉम्पायलेशनाचेर. त्या वेळाचेर एजीन हे आमच्या रिजॉयंडरान आमी स्पेसिफीक चीफ मिनिस्टराक पळय जेन्ना पणजेचें डेलिगेशन मेळपाक गेल्ले तेणी सांगलेलें की आपूण मांडवीन ते वेसल हाडचो ना म्हणून. कदाचित तो नवो कॅजिनो तो शब्दांचे खेळ करता. नवो म्हणटा तो रिप्लेसमेंटाक हाडचो ना हे खंय म्हणिना, नवो कॅजिनो हाडचो ना म्हणटा. आनी एक लायसन्स दिवचे ना. हय, अशेंय जावपाक शकता. कदाचित तेचे इंटेन्शन जर क्लीन आसा जाल्यार स्पेसिफीक सांगूंक जाय आसलें की जो आतां येवन बॉर्डरीचेर पळय आसा तो हाडिना म्हणून. ते सांगिना, तो नवो हाडिना म्हणटा आनी काबार करता. आतां राती सुद्दां स्टेटमेंट आहा CMाचो ही ऑर्डर येयल्या उपरांत. म्हणटकूच हांगासर कितें एक डावट क्रिएट करता म्हणून आमी रिजॉयंडरान मुख्यमंत्र्याचे स्टेटमेंट लायिल्ले सगळे कटींग पेपराचे आनी ते कोर्टा मुखार दाखयले की जर मुख्यमंत्री राज्याचो प्रमुख जो आहा तो जर हांगा हाडिना म्हणटा जाल्यार एडवोकेट जनरल इतली बाजूक जीव तोडून कित्याक म्हणटा काय म्हणून. 2-3 पर्सनली आमचो मुरलीधरन जो आमचो एडवोकेट तेणी पर्सनली तेचेर एलिगेशन सुद्दां केलें. तेन्ना हेजीक राग सुद्दां येयलो, मातशी शाब्दीक चकमक सुद्दां जाल्ली कोर्टान त्या वेळाचेर. म्हणून एडवोकेट जनरल इतल्या हितून पोटतिडकीन पळय जो विशय पळय मांडटालो शेवटी म्हणून तेणें हांसोवन सुद्दां घेतले लोकां कडसून कितें आनीक तेचेर हांव चड उलोवंक वचना. सरकार सध्या ही भुमिका घेता की आमी नवीन कजिनो हाडचे ना. सो तातूंत आतां हें आसा की नवीन कजिनो मिन्स नवीन लायसन्स दिवचे नाय जावं शकता. नवीन कजिनो मिन्स नवीन वेसलूय जावं शकता. नवीन कजिनो मिन्स नवीन कंपनीचो कजिनो जावं शकता. पळय आतां कशें आहा न्हू पळय कितें आसा. आतां तुमकां एक सांगता. आतां आमी मोरिंगाचेर हेचेर तेचेर उलयले, कॅप्टन ऑफ पोर्ट्साचे एंट्रीचेर उलयले. आतां फुडलो मुद्दो कितें आसा की जेन्ना ताका आतां गॅमलींग लायसन दिवपाक जाय. जे गॅमलींग परमिशन पळय दिता ताका परमिशन फॉर गॅमलींग इलेक्ट्रॉनीक एम्युजमेंट स्लॉट मशीन म्हणटा. फॉर्म बीन ते दिता. आतां ते फॉर्म बी जर आमी जर पयलीं सगळ्या 6 कॅजिनोचे एक्जिस्टींग तुमकां नांव सांगता. प्रायड ऑफ गोवा हेका जे पळय परमिशन पळय दिला पळय कॅजिनोन हे करपाक गॅमलींग करपाक मांडवीन 13/9/2023 ते 12/9/2028 हेची कॅपेसिटी 386 आसा.
या प्रायड ऑफ गोवाची मॅजेस्टीक प्रायड 419 कॅपॅसिटी, लकी 7 344 कॅपॅसिटी, कॅझिनो रॉयल 384 कॅपॅसिटी, हॉर्स शू कॅझिनो 384 कॅपॅसिटी, रॉयल फ्लोटेल 70 कॅपॅसिटी. टोटल जर ह्या कॅझिनोची कॅपॅसिटी पयली 1987 आणि एक उजो रॉयल फ्लोटेलाक रिप्लेस करता तो 2000. आणि तो बाकीचे तोय मुद्दो येयल्लो कोर्टान की आमच्या एडवोकेटान मांडला की फाल्यां हेका जर एलाव केलो 2000चो ते 2000चे हाडटले किंवा आनीक चडशे मतीचे हाडपाक शकता. पयलीं इमिडिएटली कझिनो बिझनेस डबल जालो, हय कॅपॅसिटी डबल जाली. हय. आता येतले वतले वेगळी गजाल. पूण आतां हो जर सवो काडलो उरले 5 एका सव्याक 70 मायनस जर केले 1987 जे टोटल जाता सगळ्यांची कॅपॅसिटी हो एकटो 2000चो हाडपाचो थंय प्रयत्न चालू आहा. आनी अशा तरेन खूब भानगडी आहा. हितून जर पळयलें न्हू जाल्यार आतां पळय गेमींग कमिशनर अपॉयंट केल्या. गेमींग कमिशनर अपॉयंट दीपक बांदेकर, मागीर हेमंत कुमार, रुचिका कट्टर, श्वेतिका संचन, मागीर SS गिल सद्या आसा. मागीर हेंचे कडेन आमी ITN जर मागले नंबर ऑफ वायोलेशन कितले बूक केले तो म्हणटा नील, नंबर ऑफ विजीट कॅझिनोचेर नील म्हणटा, कॅझिनोचेर एक्शन कंटेम्पलेटेड नील म्हणटा. कित्याक तर कारण सांगता कितें, बिकॉज अंडर 13D गव्हर्मेंट इज रिक्वायर्ड टू फ्रेम रुल्स फॉर regulating the authorized gaming. No such rule are framed till date. अशा तरेन न्हू सगळो आंदळो दळटा कुत्रे खाता असो कारभार हो चल्ला. फूल फ्री हँड दिला तांकां सरकारान अशा तरेन. मागीर आतां पळय जे आमी पळय म्हणटा पळय कॅझिनो रेव्हेन्यू दिता मायनिंगा उपरांत ह्यो सगळ्यो गोश्टी बरोबर आहा, हांव खंयच ना म्हणिना आनी हांव तो नाकाय म्हणिना. रेव्हेन्यू दिता, राज्य चलता तेचेर. तेन्ना आमी कितें म्हणटा की तुमी फॉर्म बीचे पळय जे परमिशन पळय तांकां दिता पळय तेचेर तुमीच बरयता 11 पळय क्लॉज आहा. हांव तो वाचून दाखयता लोकांक कळपाक मुद्दम. द लायसन्स शॅल बी वॅलीड फॉर ए पिरियड ऑफ 5 years with effect from 13/9/2023 to 12/9/2028 and its operation in River Mandavi will be till 31/3/2027 or its extended period with the condition that whenever an alternate feasible site is finalized by the government, the operation of the casino shall be shifted within the territorial sea water of Goa outside River Mandavi. हे सरकार जेन्ना पळय हांगासर बरयता तेन्ना सरकाराक आतां हो रायट टायम आहा की आतां ते ऑफशोर व्हरा. कित्याक ऑफशोर व्हरा? टेरिटोरियल वॉटर स्टार्ट जाता एरेबियन सींतल्यान. वो रिवर आमचो इनलँड वेसल एक्ट जो आहा तो मांडवीक लागता. ऑफ शोर पळय जे आहा पळय एरेबियन सीक लागता. मांडवी आहा बँक्स, रिवर बँक्साचेर मांडवी आहा. ते कॅझिनो हांगा रावोकूच शकना. म्हणजे एकट्याक जर सुद्दां सरकारान तर आतां मान्य करून ऑर्डर जर हायकोर्टाची येता ती सगळ्यांक लागू जातली आनी तेंच्यांनी भायर वचपाक जाय. म्हाका एक सांग, एक जनरल क्वेश्चन. आतां ताणें म्हटलें की कझिनोक आमकां विरोध ना, पूण तुमचोय तोच स्टँड आसा की आमकां कझिनोक पर से विरोध ना, फक्त ते मांडवीन नाका? आमकां तशेंच आसा की आमकां ते कसिनो मांडवीन नाका आनी खंय असलें जाता. हय तुमी भायर व्हरा. जशें तांकां तें परमिशन आसा पळय ते आतां सुदीप बाबान सांगलें की 12 nautical miles ऑर सी वर्दी हो सी भायर व्हरपाक तो भायर व्हरा तुमी. ना माझे म्हणणें की ते जर ऑफशोर व्हरना ते जर ऑन शोर जुवारीन घातले हय जाल्यार यू वील बी विथ पीपल. ना पळय जुवारीन घालपाक पयलो शापोराय व्हरपाक पयलो त्या लोकांनी विरोध केला. हो सरकारान स्टेप्स घेवंक ना अशें ना, सगळे स्टेप्स घेतल्या, सगळे कडेन पळयला फिजिबिलिटी करून. पूण त्या वेळार त्या लोकांनी थंय विरोध केला. पूण आतां दवरतले खंयसर सरकारान सिरियसली विचार करूंक जाय. कित्याक कायद्या प्रमाणे तुमच्या परमिशना प्रमाणे तुमी मांडवीन तर दवरूंकूच शकना. हे सारकें आतां सिद्ध जालां. आनी हांव म्हणिना आतां आमच्या हेका पेटिशन आनी एक टॅग जाला 13/2016 जे पयले पळय एक पेटिशन PIL कोणी तरी पणजेच्यान पळय जे घातलेले पळय ते रिफर केला तितून ऑर्डर इन कल्चर ते ऑलरेडी ताका टॅग जाल्ल्या ते पेटिशन आमच्या हेका. आनी त्या पेटिशनान सगळे डिटेल सगळी स्टडी जाल्या. जजांनी त्या वेळाचेर हे पळय 15/2016 कितें म्हणटकूच ह्या पेटिशनान
जवळ जवळ 2 वर्सां चर्चा जाल्या आणि जजांनी इंटरीम ऑर्डरीन म्हटलां ह्या पेटिशनाच्या की आमी ऑफ शोराची सगळ्यो डिक्शनरी चॅक केल्यो. हां नूतन सरदेसाय मॅडम आणि त्या वेळाचे वयले रेश यांच्यानी त्या इंटरीम ऑर्डरीन म्हटलां की आमी सगळे ऑफ शोराची सगळ्यो डिक्शनरी चॅक केल्यो. तेन्ना आमकां उत्तर गावता की ऑफ शोर म्हणजे सी भायर सो वचपाक जाय. आता ही दोन्ही पिटिशनां सध्या क्लब केल्ली आसा आणि हय. दोन्ही पिटिशनां 6 तारखेर येतली जुलय हय, 6 2:30 दवरलेले आसा. हाजो अर्थ हे तुमचे जे पिटिशन आसा तेतूंतल्यान लार्जरूय एक हे येवं शकता इंटरप्रिटेशन की कजिनो खंय आसपाचे. इट इज नॉट जस्ट अबाउट डेल्टीन, डेफिनेटली येतले. म्हणजे बाकीचेय कजिनो हांगा रावू शकता काय ना पळय कितें आसा न्हू, पळय कसल्याय गोश्टीक जेन्ना आतां सरकार न्हू तेन्ना आदी पळय आमी पुराणान म्हणटा असूर आसले, शेवटी ते रावण आतां कोण आहा, कुंभकर्ण कोण आसले, मनीसूच आसले. पूण जेन्ना ते पळय वरदान घेताले देवाची भक्ती करून, देवूय लुकपोल दवरून तांकां वरदान दितालो. एक ना एक हेंचें मरण खंय ना कोणाच्या बोंबलेन कोणाच्या जांगेन अशें दवरून तांकां ते वरदान दितालो देवूळ. म्हणून हे आतां तशें उन्मत्त जाल्या. सरकार पळय भारतीय जनता पार्टीचे गोंय राज्यान पळय आतां 12तल्यान पळयल्या हे उन्मत्त जाल्या. कोणाक जुमानी ना, कायदे म्हणटा ते तांकां लागना काय ना. ह्या खंयच्या आदाराचेर उलयता की ह्या कॅजिनोंक पळय जे पळय परमिशन पळय दिल्लें कितें सरकारान, म्हाजी पुलीस कंप्लेंट सुद्दां हाचेर पुलीस स्टेशनाचेर परमिशन पळय दिल्लें 23 हांकां कसलेंच परमिशन नासलें मांडवीन, कोणाकूच खबर ना अजून. 23 उपरांत हांकां कसलेंच मांडवीन परमिशन नासलें मुरींग करून दवरपाचें. 2 वर्सां सरकार न्हिदोन रावला आनी मागीर 2 वर्सां उपरांत 2025 कॅबिनेटाक नोट मूव केलो की 23 ते रिट्रोस्पेक्टिवली तांकां कवर करपाक परमिशन आमी हें करुया म्हणून दिवया म्हणून. पूण मुख्यमंत्री आमचो इतलो सारको भांगार मनीस की तो 2000चे डिपार्टमेंट म्हणटा कितें होम डिपार्टमेंट की 2 वर्सां तांकां दिवया. मुख्यमंत्री 4 वर्सां दिता सोमते 27 पर्यंत. म्हणजे इलेक्शन मेरेन किटकिटूच सोंपयता. ती 2 वर्सां तितून कवर करता आनी आतां 2 वर्सां कसलेंच परमिशन नासता तेंच्यांनी पळय थंय पळय लोकांक लुटले पळय ताका कोण जबाबदार. तेंच्यांनी पळय तो अवैध धंदो केलो ताका कोण जबाबदार. पुलिशेन आमची कंप्लेन आहा प्रत्येक कॅजिनोचेर कंप्लेंट केल्ली आहा. पूण ते कंप्लेनीक ते रजिस्टर करी कितले रे हें केला कितलो लॉस जालो म्हणून दाखयला. तूं फ्रॉड म्हणून घातली आसतली. हय लॉस आमी लॉस टू करपाक स्टेट शकना न्हू. एक्सचेकर. कित्याक हय तो लॉस तो आमी एसेस करपाक शकना कित्याक तेजो कितलो वेवसाय जाता कित्याक आतां हेचे डिटेल ना, पण गेमींग revenue, कमिशनरा कडेन जर टॅक्स जाल्यार आमचे कडेन कितें हय रिन्युअल टॅक्स यू कॅन ऑलवेज काउंट एज अ लॉस. मागीर एकदां कितें करता सरकार न्हू, सरकार कितें करता रेव्हेन्यूआचें कारण सांगता म्हणून रेव्हेन्यू खरो म्हणल्यार ते बुडयता सरकारचो. आतां पळय डेल्टा कंपनी पळय ही सिक्किमानूय हेचे कॅजिनो चलता डेल्टा कॉर्पोरेशनाचेर. थंयसर एका जेन्ना नोटीस काडटा GSTची म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटान एमेंड केले 2019 आनी 31A पळय जे सेक्शनां पळय तितून कॅजिनो घातले सेंट्रल GSTच्या अंडर हाडले. ते तेंच्यांनी वेरियस रिप्रेझेंटेशनां केली सगळे कडेन. पळय न्याय कसो आसता पळय साहेब मुद्दम सांगता लोकांक कळपाक की तेन्ना हे एप्लिकेशनां करता फायनान्स मिनिस्टराक प्रायम मिनिस्टराक आनी तेंची रिप्रेझेंटेशनां कोणी आयकोंक ना, तांकां तेंची से कोणी विचारोंक ना म्हणून ते कोर्टान वयता सिक्कीम कोर्टान वयता आनी हरेश साळवे सारको व्हडलो वकील उबो करता आनी तो म्हणटा म्हाका दे हॅव डिनायड नॅचरल जस्टीस टू अस म्हणटा. दे हॅव नॉट हर्ड, दे हॅव नॉट गिवन हियरींग ऑन दॅट नोटीस आनी येते आनी कितें कितें सांगता तो आनी थंयचो स्टे करून घेता. आनी सेम प्रकरण जेन्ना हांगा 11,000 कोटींक कितें GSTची नोटीस वयता डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यूच्या मार्फत सेम हरीश साळवेक हांगा हाडला आनी ते स्टे घेतल्या आनी इतलो रेव्हेन्यू आयज मेजर रेव्हेन्यू राज्याचो तो एडमीट करून उडयला. म्हणजे एडमीट म्हणजे कितें आतां केन्ना पेटिशनां नासता बोर्डार तेन्ना ते वयर येवप. अशा रितीन राज्याचो मेजर रेव्हेन्यू सुद्दां बुडोवपाचें काम ह्या आमच्या राज्यकर्त्यांनी हँड इन ग्लोव्ज तेंच्या वांगडा मेळून आयज चलयता. सो कजिनो सो खुबशे जाण म्हणटा आज काल एक पळयलें की न्यू ATM हेज कम म्हणून तो आयल्या उपरांत. बट एनीवेज रायट नाव द कोर्टान केस आसा सो अवर डिस्कशन वूड बी लिमिटेड ओनली टू आतां म्हणसर कितें जालें तें बिकॉज कजिनो वील ऑल्सो हॅव देअर ओन सायड टू से. इन फॅक्ट आय वूड लायक टू प्लेस ऑन रिकॉर्ड की डेल्टिनाचे रिप्रेझेंटेटीव येवचे म्हणून आमी ट्राय केल्ली पुणून आमचो फोनूच कोणें घेवना. सो आयडियली एंड ऑल्सो वी वॉन्टेड सम रिप्रेझेंटेटीव
फ्रॉम बाबूश मोन्सेरात सायड आनी ताकाय ट्राय केल्ले आमी बिकॉज ही इज MLA आनी हिज सन इज ऑल्सो अ मेयर. सो पुणून तांणी बी सांगलें की फेल जाल्ले आसा. सो इफ समवन पासीस अ कॉमेंट की वन सायडेड बी दिसता दॅट इट्स नॉट वन सायडेड. वी ऑलवेज ट्राय टू न्यूट्रलायज बाय हॅविंग अनदर सायड बट ते येवना. बट स्टील इफ दे आर इंटरेस्टेड henceforth they can always contact us आणि आमचे बरोबर असं तांचेच बरोबर परत डिबेट घेतले आम्ही बिकॉज दे नो दी लिगलिटी, दे नो दी स्टोरी अँड हिस्ट्री बिहायंड दी कझिनोज. देव बरें करूं. आनी कितें सांगपाचें जाल्यार सांग बिफोर वी वायंड अप. ओके, थँक्यू व्हेरी मच. तुमकां दोगांकूय वेळ दिवन तुमी हांगा आयिल्ले म्हणून. आनी यू आर वॉचिंग हब गजाली ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज हब. कीप वॉचिंग.